अहिल्यानगर विजेच्या खांबाच्या धक्क्याने 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. स्टेशन रोडवरील हृदयद्रावक घटना. अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत विजेचा प्रवाह असलेल्या खांबाच्या स्पर्शामुळे अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून महावितरणाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. खेळण्याच्या, बागडण्याच्या आणि आईच्या कुशीत हसण्याच्या वयातच एका निष्काळजी व्यवस्थेमुळे चिमुकलीचे आयुष्य संपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक दत्ताभाऊ काडळकर, नगरसेविका गीतांजली काळे आणि संकेत गव्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महावितरणाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करत संबंधित विजेच्या खांबातून अनेक दिवसांपासून विद्युत प्रवाह उतरत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र या तक्रारीकडे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. वेळेत दुरुस्ती झाली असती तर आज एका निष्पाप चिमुकलीचा जीव वाचला असता. हा अपघात नसून निष्काळजीपणामुळे घेतलेला बळी आहे. संबंधित अभियंत्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक दत्ताभाऊ काडळकर यांनी केली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरणाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील आनंदनगर भागामध्ये आज प्रीती गांगुर्डे या 3.5 वर्षाची मुलगी आज या ठिकाणी लाईटच्या खांबाला तिने पाऊस चालू असताना हात लावला आणि तिला लगेच तिचा मृत्यू झालेला आहे. तर MSEBला आम्ही सांगू इच्छितो की दरवेळेस पाऊस आल्यानंतर सतर्कतेने लाईट बंद केल्या पाहिजे, कारण लहान मुलं असतील तर प्रभागामध्ये इकडे तिकडे त्यांना समजत नाही, ते कुठेही हात लावतात. आणि अशा प्रभागामध्ये आमच्या असतील किंवा संपूर्ण नगर शहरामध्ये अनेक DP आहेत किंवा लाईटचे खांब आहेत, तर त्याची काळजी MSEBने घेतली पाहिजे. वारंवार आम्ही निवेदन देतो आणि प्रशासनाला जागृत करतो, परंतु तितकी दखल घेतली जात नाही. आज परिणामी आज या छोट्या 3.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे ना. आमच्या या प्रभागात आनंदनगर भागामध्ये आज निश्चितच शोककळा पसरलेली आहे. त्या मुलीकडे बघितल्यानंतर अत्यंत वाईट वाटतं. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन कुठल्या परिस्थितीत करावं हे समजत नाहीये. पण MSEBने निश्चितपणे या ठिकाणी आज येऊन या झालेल्या घटनेची दखल घ्यावी. इथून पुढे संपूर्ण शहरात त्यांनी काळजी घ्यावी अशी मी आमच्या सर्व प्रभागातील नगरसेवकांच्या वतीने विनंती करते. आज आनंदनगर मधील एका लोखंडी खांबाला चिकटून एका चिमुकलीचा जीव गेलेला आहे. एकदम अत्यंत दुर्गत घटना या ठिकाणी घडलेली आहे. MSEBचा एकदम घाण कारभार या संदर्भात आम्ही महिनाभर वारंवार या गोष्टी आम्ही त्यांना सांगतोय की वारंवार लाईट जाणे असो, विजेची इतक्या अडचणी या भागामध्ये, फोन उचलणार नाही. आपण काय म्हणलं की आज ड्युटीला कोण आहे, ह्यो ड्युटीला त्यो ड्युटीला, आम्ही 8-8, 10-10 फोन करायचे पण कधीच उत्तर भेटणार नाही. कायम म्हणजे आणि फोन तर कधी लागणारच नाही. MSEBची सगळ्यात मोठी अडचण आहे की फोन कधी लागणार नाही, सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि आपण काही बोलायला गेलो की काय नाही, ह्यो ड्युटीला त्यो ड्युटीला, कायम वारंवार. पण आज 8-10 फोन लावल्यानंतर आज जर माणूस येतोय, आज चिमुकला जीव गेला या ठिकाणी, त्याला जबाबदार कोण राहणार? MSEBचा एकदम भंगार कारभार, याला सगळ्यात जबाबदार आहे. मी या MSEBचा आज निषेध करतो आणि अशा घटना परत घडू नये यासाठी यांनी सगळ्यांनी जबाबदारी की एवढीच मी उपाययोजना करावं ही त्यांना विनंती करतो.